हरि ओम. चिंतन प्रवचन क्रमांक 21 आसक्ती भाग 6. मागील प्रवचनामध्ये सांगितल्याप्रमाणे येथे विनाकारण काहीही निर्माण झालेले नाही. प्रत्येक रिपूमध्ये आचरणीय आणि अनाचरणीय असे द्वंद्व आहे. येथे उर्वरित रिपूयुक्त द्वंद्व आपण जाणून घेऊ. 2. क्रोध. अपेक्षेपेक्षा निराळे काही घडले की क्रोध येतो. मी आणि मला न मिळाले असे झालेच कसे? मला काय समजलात? बघतो कसं मिळत नाही ते. हा अहंकार असतो. यामुळे इरेला पेटून मानव हैवान होतो. महाजिद्दीने तो इच्छित मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातो. हातून प्रमाद होतात. ही ईर्ष्या भिके कंगाल करते. रस्त्यावर याची वेळ येते. जवळची माणसे दुरावतात. याचे जे काही दुःख असते ते सोसावेच लागते. नियती कोणाला सोडत नाही. यासाठी मुळात अपेक्षा असणे हेच चूक आहे. हे ज्ञानाने जाणून घ्यावे. कारण आपल्या हाती येथे काहीही नाही. आपण आपल्या संचितानुसार आत्मेच्छेने जगत असतो. यात आपल्याला काहीही मत नसते. या योगे जे काही आपल्याला मिळते ते आत्मेच्छेने मिळते. जे मिळत नाही ते आपल्या संचितात संपवण्याला अनावश्यक असल्यामुळे ते मिळत नाही हे जाणावे. यास्तव मुळातच आपण कसली अपेक्षा करू नये. या योगे आपल्याला अपेक्षा नसल्यामुळे आपण आपल्या मर्जीने, बुद्धीने, विचाराने कोणतीही कृती करणार नाही. यामुळे पदरी अपयश येत नाही आणि त्यामुळे क्रोधाच्या आहारी जाणे होणार नाही. क्रोधाने दैहिक, मानसिक, बौद्धिक, वैचारिक त्रास फक्त आपल्यालाच होतो. एवढे करून ते मिळत नाहीच. त्यातून जरी मिळाले तरी नियती त्याचे सौख्य मिळू देत नाही. हा वैश्विक नियम आहे. त्यापेक्षा आपल्याला जे मिळाले आहे त्याचा उत्तम प्रकारे सृजनात्मक उपयोग करून पूर्णानंद मिळवण्याची जिद्द ठेवावी. आपल्याकडे जे आहे ते मी मेहनतीने मिळवत आहे. जगण्यासाठी कोणाच्या दारी मला जावे लागत नाही. मी स्वाभिमानाने जगत आहे याचा आनंद घ्यावा. 3. मोह. आपल्याकडे नसलेली वस्तू अन्यत्र आपल्या दृष्टीपथात आली. आपल्याकडे ती असावी असे वाटले की त्या वस्तूचा आपल्याला मोह होतो. आपल्यामध्ये त्या वस्तूची आसक्ती तयार होते. ती वस्तू आपल्याला उपयुक्त असेल किंवा नसेलही, परंतु तरीही आपल्याला तिचा लोभ होतो. इतके दिवस ती आपल्याकडे कशी नव्हती हा छुपा अहंकार असतो. ती वस्तू मिळवण्यासाठी आपण खटपट करू लागतो. हे आपले अनावश्यक उद्योग असतात. यासाठी मेहनत घ्यावी लागते. यामुळे कष्ट, त्रास, पीडा होते. वस्तू आणल्यावर ती इतरांना दाखविली जाते. यातील कोणी परखड बोलणारा सांगतो, त्याच्याकडे ही वस्तू गेली 10 वर्षे आहे. झालं. आपल्या अहंकाराला इतकी ठेच लागते की ती झोंबते. आपण बेचैन होतो. एखाद वेळी एखादी वस्तू आपल्याकडे नसते आणि ती घ्यावी हेच आपल्या लक्षात येत नाही. परंतु ती वस्तू कोणाकडे पाहिली की आपल्याला त्या वस्तूचा मोह, लोभ होतो. ती आपल्याकडे असावी हा छुपा अहंकार निर्माण होतो. मग ती वस्तू आपण आणतो. वस्तू आणल्यावर लक्षात येते की ती वस्तू आपल्याला अतिशय उपयुक्त आहे. या वस्तूमुळे आपले नित्यव्यवहार अतिशय सुकर झाले आहेत. माझे स्वतःचे उदाहरण द्यायचे म्हणजे मी जुन्या जमान्यातला मोबाईल, कॉम्प्युटर या वस्तूंपासून मी लांब राहिलो होतो. क्वचित त्यांच्या उपद्रवावर मी प्रतिकूल प्रतिक्रिया देत असे. परंतु एका साधकाने यासाठी माझ्यामधील अहंकाराला धक्का लावला. मी जिद्दीने हे सर्व हाताळायला शिकलो. आज मला याचा लिखाणासाठी, ऑनलाईन प्रवचनांसाठी खूप उपयोग होत आहे. 4. मद. मद म्हणजे गर्व, ताठा, मग्रुरी, दुराभिमान, मस्ती, माज इत्यादी. या रिपूचे अनेक दुरुपयोग आहेत. या रिपूमुळे आपले नुकसानच होत असते. यामुळे
आपल्याला मित्रांपेक्षा शत्रू जास्त असतात. आपल्याशी कोणी सलगे करत नाहीत. समाज आपल्याला लांब ठेवतो, कारण आपल्याला आपल्या मस्तीचा फाजील अहंकार असतो. तो कोणालाच आवडत नाही. मद असल्यामुळे आपल्याला अन्याय, अप्रामाणिकपणा, टवाळी, दंडेली वगैरे सहन होत नाही. एक दिवस रस्त्यामध्ये तरुणीची जबरदस्तीने छेड काढली जात असते. ती तरुणी मदतीसाठी ओरडत असते. डरपोक समाज लांबून पाहत असतो. आपल्यामधील मद जागृत होतो. आपण पुढे होऊन त्या मवाल्याला पकडतो आणि चोप देऊ लागतो. मग समाजामधून काही जण मदतीला पुढे येतात. सर्वत्र आपले कौतुक होते. येथे मद सात्विक होतो आणि जर तो पराक्रमात परावर्तित झाला तर तो फार उपयुक्त होतो. यात काट्याने काटा काढला जातो. यासाठी काट्याचा दुरुपयोग आणि सदुपयोग माहीत व्हावा लागतो. योग्य उपयोग केला तर मद असलेल्याला समाजात मान सन्मान मिळतो. दुबळ्यानं अबलांना सहारा आधार वाटतो. त्यांना वाली मिळाल्याचा आनंद असतो. यामुळे समाजकंटकांना जरब बसते. श्री समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे, धटिंगणासी आणावा धटिंगण, खटनटासा आणावा खटनट. अरे करणाऱ्याला कारे आणणाराच असावा लागतो. याशिवाय अन्य भाषा त्यांना समजत नाही. 5. मत्सर. आपल्याकडे एखादी वस्तू असावी असे आपल्याला वाटते, परंतु आपण ती वस्तू काही कारणाने आणू शकत नाही. याची आपल्यात आसक्ती निर्माण होते. यामुळे याचा आपल्यामध्ये अहंकार निर्माण होतो. आपण न्यूनगंडाने पछाडले जातो. याचवेळी ती वस्तू इतरेजनांकडे आपण पाहतो. आपल्याला इतरेजनांबद्दल मनातून असूया, जळजळ, हेवा, द्वेष वाटू लागतो. आपण इतरांचा मत्सर करू लागतो. परंतु अशा मनस्थितीत नाईलाजाने आपल्याला इतरेजनांजवळ वरवर सुहास्य वदन ठेवून व्यवहार करावे लागतात. याचा आपल्यावर मानसिक परिणाम होतो. आपण मनोरुग्णतेचे शिकार होतो. परंतु यामधून जर सकारात्मक दृष्टी तयार झाली तर मत्सराचे रूपांतर भरभराटीमध्ये होऊ शकते. पाय धुण्यासाठी पेशव्यांच्या पायावर पाणी घालण्यासाठी एका मुलाची नेमणूक केलेली होती. एक दिवस पायावर पाण्याची धार न पडता ती बाजूला पडली. पेशव्यांनी त्या मुलाला लक्ष कोठे आहे असे विचारले. त्यावर अतिशय प्रामाणिकपणे त्या मुलाने पेशव्यांना सांगितले की त्याचे लक्ष पेशव्यांच्या कानामधील भिगबाडीवर होते, म्हणून धार चुकली. त्यावर पेशव्यांनी त्या मुलाला भिगबाडी घालायला लायकी सिद्ध करावी लागते असे खडसावले. त्या मुलाचा स्वतःबद्दल अहंकार आणि मत्सर जागा झाला. तो मुलगा काशीला गेला, मेहनतीने शिकला, शास्त्री झाला आणि खुद्द पेशव्यांकडेच न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे म्हणून नावलौकिकाला आला. 6. माया. माया म्हणजे निरागस, सृजनात्मक, निस्सीम असे नैसर्गिक प्रेम. अपवादात्मक पुरुष सोडल्यास सर्वसाधारणपणे स्त्रीमध्ये माया असते. यामुळे ती बाळाला जन्म देते, त्याचे सर्वतोपरी संगोपन करते, वाढविते, घडविते. नवऱ्याची, कुटुंबियांची, नातलगांची ती काळजी घेते. बाळाची आई झाल्यावर ती नवरा, कुटुंब, आप्तेष्ट इत्यादी सर्वांची आई होते. परंतु कुटुंबियांबद्दल कोणी काही गैरवर्तन केले तर ती शांत असलेली माता रणचंडिका अवतार धारण करते. ही आसक्ती असते. माया म्हणजे उपजतच असलेला सेवाभाव. यामुळे कोणाबद्दलही स्त्रीला दया, क्षमा, शांती, करुणा असते. ती कठोर, निष्ठुर, असहिष्णू होऊ शकत नाही. कुटुंबामध्ये कोणी काही चूक केली, नको असे वर्तन केले तर ती तिच्यात स्वाभाविक असलेली दया, क्षमा, शांती, करुणा याचे दर्शन घडविते. परंतु अतिरेक झाला तर तिची माया त्रासदायक होते. बाळाचे लग्न झाले तर ती संसार आटपत नाही, सोडत नाही. सूनबाईंना स्वयंपाकघरात मोकळीक देत नाही. बाळाला सून आपल्यापासून दूर करेल असा संशयी अहंकार असतो. समजा बाळ पत्नीला म्हणाला की उद्या सुट्टी आहे, आपण दुपारी मटार ब्रेड असा भोजनाचा बेत करू. सकाळी टेरेसमध्ये चहा पिताना मी तुला मटार सोलायला मदत करतो. सकाळी दोघेही आवरून
स्वयंपाकघरात येतात तर मटार शिजायला लावलेले असतात. आईची माया म्हणते, अरे तुम्हाला सुट्टी आहे तर करा आराम. तारुण्यामधील संसाराची लज्जत नवदाम्पत्याला मिळत नाही. अशा प्रकारे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया हे 6 रिपू अहंकारासभोवती फेरे घेत असतात. हे या प्रकारे आसक्तीशी जोडलेले असतात. आसक्ती आशेशी जोडलेली आहे. आपल्याला काही मिळवायची आशा वाटली की त्या वस्तूची आसक्ती निर्माण होते. आसक्तीमुळे सप्तरिपू सजग होतात. असे हे रिपूंचे एक कुटुंब आपल्या राशीला लागलेले असते. अर्थात हे सर्व रिपू जसे भंजनात्मक आहेत तसेच ते योग्य ज्ञान झाले तर सृजनात्मकही आहेत. येथपर्यंत आपण सप्तरिपूंसंबंधी माहिती घेतली. आता आपण या सप्तरिपूंसंबंधी भावार्थ दीपिकेमध्ये जे सांगितले आहे ते जाणून घेऊ. हरिओम.